आदरणीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांनी जे महाराष्ट्र बंदची हाकार पुकारली आहे त्याबद्दल काँग्रेस पक्षाच्या वतीनं शहर अध्यक्ष व काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र बंदला हे पूर्णपणे आमचा जाहीर पाठिंबा आहे। हे विद्यार्थ्याच्या हक्कासाठी व न्यायासाठी आम्ही त्यांना हा पाठिंबा देत आहे। तरी सर्व नागरिकांना पूर्ण शहरातील व्यापाऱ्यांना मी विनंती करतो की आपण आपले प्रतिष्ठान बंद करून एक दिवस या बंदमध्ये सामील होऊन हा निषेध नोंदवावा। या मनुवादी सरकारनं त्याला हिंसक वळण लावलं आणि विद्यार्थ्याची मागणी काय होती? विद्यार्थ्यांची रास्त मागणी होती जे नीटचा पेपर फोडला त्या फोडणाऱ्या अधिकाऱ्यावरती कारवाई करा। त्याचबरोबर या सर्व प्रक्रियेला जबाबदार असलेले या देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा या ठिकाणी या शासनाने घेतला पाहिजे। एक क्षुल्लक मागणी या ठिकाणी विद्यार्थी करत होते, परंतु या विद्यार्थ्याकडे या ठिकाणचे देशातलं सरकार बघायला रिकामा नाही। म्हणून काल जे विद्यार्थ्यावरती दिल्ली पोलिसांच्या वतीनं जे RSSचे काही गुंडे त्या वर्दीमध्ये होते त्या पोलिसांनी त्या ठिकाणी विद्यार्थ्यावर केलेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही या ठिकाणी बाळासाहेबांच्या आदेशाने पूर्ण शहरामध्ये या ठिकाणी बंदची हाक आम्ही देखील दिलेली आहे। पूर्ण शहरातील व तमाम परभणी जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांना अशी विनंती करण्यात येते की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी व जे दिल्लीला आंदोलन झालं ते पोलिसांकडून ज्या पद्धतीनं चिरडण्याचा प्रयत्न झाला त्यामध्ये अनेक आबालवृद्ध व लहान मुलांनासुद्धा मारहाण करण्यात आली। तर ह्या घटनेचा निषेध करण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांकडून उद्या दिनांक 23 जुलै 2026 रोजी जो बंद पुकारलेला आहे त्या बंदला आपण पाठिंबा देण्यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी ह्या बंदमध्ये स्वयंस्फूर्तीने आम्हाला पाठिंबा द्यावा। इतर राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नेते पुढारी यांनासुद्धा मी विनंती करतो की त्यांनीसुद्धा ह्या बंदमध्ये पाठिंबा द्यावा आणि शहरातील नागरिकांनी ह्या बंदमध्ये स्वयंस्फूर्तीनं सहभागी होऊन बंद 100% यशस्वी करावा हे आवाहन करण्यात येते।